Hello students, today we are going to learn some important theorems. First one is isosceles triangle theorem. See, what is the statement? If two sides of a triangle are congruent, then the angles opposite to them are congruent. म्हणजे ट्रायंगलच्या दोन साइड्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या साइड्सचे ऑपोजिट अँगल्स सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपल्याला फिगर ड्रॉ करायला लागेल. सपोज आपण ट्रायंगल ABC ड्रॉ केला ज्यामध्ये AB = AC आहे. हेच आपण गिवन मध्ये लिहिणार. इन ट्रायंगल ABC साइड AB इज कॉन्ग्रुएंट टू साइड AC. देन नंतरचं स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं असतं. मग प्रूव्ह काय करायचं आहे? द अँगल्स ऑपोजिट टू देम आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे यांचे अपोजिट अँगल्स ACचा अपोजिट अँगल B आणि ABचा अपोजिट अँगल C हे कॉन्ग्रुएंट दाखवायचे. सो टू प्रूव्ह अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ACB. पूर्ण नाव घेतलं त्यांचं. ABC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ACB. या प्रूफसाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायला लागणार आहे. ड्रॉ द बायसेक्टर ऑफ अँगल BAC विच इंटरसेक्ट्स साइड BC ॲट पॉइंट D. आपण AD हा बायसेक्टर काढलाय आणि त्याच्यामुळे हे दोन अँगल इक्वल होणार आहेत. अँगल BAD आणि अँगल CAD हे इक्वल होतील कारण हा अँगल बायसेक्टर आपण ड्रॉ केलाय. आता प्रूफ बघूया. इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल ACD या दोन ट्रायंगल्समध्ये सेग AB इज कॉन्ग्रुएंट टू सेग AC गिवन. अँगल BAD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CAD construction. Seg AD is congruent to seg AD common side. Therefore, triangle ABD is congruent to triangle ACD by SAS test. हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट होतील. Therefore, angle ABD is congruent to angle ACD. Reason CACT. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आता ABD हाच अँगल आपण ABC म्हणू शकतो आणि ACD म्हणजेच ACB म्हणू शकतो कारण B', आहे. सेम अँगल्स विथ डिफरंट नेम्स आहेत. हे ABD ऐवजी आपण ABC घेतलं आणि ACD ऐवजी ACB घेतलं. देअरफॉर अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ACB अँड इट्स रिझन इज B', अँड इन दिस वे आयसोसेलेस ट्रायंगल थेरम इज प्रूव्ड. आता याची एक करोलरी आहे. करोलरी म्हणजे थेरमचा सब थेरम, छोटा थेरम. काय करोलरी आहे बघा. इफ ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता याचं प्रूफ आपल्याला लिहायला सांगितलेलं आहे. मग त्यासाठी आपल्याला फिगर ड्रॉ करायला लागेल आधी. इफ ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. सपोज आपण ट्रायंगल ABC असा काढला की AB = BC = AC. हेच आपण गिवन मध्ये लिहिणार. Then what is to prove? All angles are congruent. Then we have to prove angle A is congruent to angle B is congruent to angle C. This is to prove. मग यासाठी आपण आयसोसेलेस ट्रायंगल थेरम यूज करणार आहोत. आपण या तीनपैकी कुठल्याही दोन साइड्स जर आपण कॉन्ग्रुएंट घेतल्या, म्हणजे सपोज आपण असं घेतलं की AC = AB, या दोन साइड घेतल्या, AC = AB घेतलं तर ACचा अपोजिट अँगल होईल अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू ABचा ऑपोजिट अँगल C होईल. याला फर्स्ट नंबर दिलं. हे आपण गिवन वरून घेतलं. त्याचप्रमाणे दुसऱ्या दोन साइड आपण घेतल्या. सपोज आपण AB आणि BC या साइड घेतल्या. AB = BC हे सुद्धा गिवन आहे बिकॉज ऑल थ्री साइड्स आर कॉन्ग्रुएंट. मग ABचा अपोजिट अँगल आहे C इज कॉन्ग्रुएंट टू BCचा अपोजिट अँगल A आहे. या दोन्हींचं पण रिझन काय येणार? 1 आणि 2चं रिझन काय येणार? तर थेरम ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. यावरून आपल्याला अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू C मिळालं अँड C इज कॉन्ग्रुएंट टू A मिळालं. म्हणजे फर्स्ट अँगल इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड अँड सेकंड अँगल इज कॉन्ग्रुएंट टू थर्ड अँड देअरफॉर ऑल द थ्री अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड सो इट इज प्रूव्ड दॅट अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल C. तर याची फिगर ड्रॉ करून गिवन टू प्रूव्ह आणि प्रूफ लिहून काढायचे. नेक्स्ट इज कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. या वर्षीसाठी हा थेरम आपल्या सिलेबसमधून कॅन्सल केलेला आहे. फक्त आपण त्याचं स्टेटमेंट बघणार आहोत की स्टेटमेंट काय आहे बघा. प्रूफ नाही आहे आपल्याला. इफ टू अँगल्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन द साइड्स अपोजिट टू देम आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे उलट याचा कॉन्व्हर्स आहे की जर एका ट्रायंगलमध्ये दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या ऑपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे इन ट्रायंगल PQR इफ अँगल Q इज कॉन्ग्रुएंट टू अँगल R देन साइड PQ इज कॉन्ग्रुएंट टू साइड PR. दिस इज कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. नाउ नेक्स्ट थेरम.
If the acute angles of a right angle triangle have measures 30 degree and 60 degree, then the length of the side opposite to 30 degree angle is half the length of the hypotenuse. आपल्याला इथे काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, fill in the blanks and complete the proof असं सांगितलेलं आहे. मग यासाठी आपल्याला फिगर ड्रॉ करायला लागेल. एक राईट अँगल ट्रायंगल आपण काढूया, ट्रायंगल ABC इन विच अँगल B इज 90 डिग्री. राहिलेले दोन अँगल्स ॲक्यूट अँगल असणार आहेत, त्यापैकी एकाचं मेजर 30 डिग्री आणि दुसऱ्याचं मेजर 60 डिग्री घेऊया. सो गिवन इन ट्रायंगल ABC अँगल B इक्वल टू 90 डिग्री, अँगल C इक्वल टू 30 डिग्री and अँगल A इक्वल टू 60 डिग्री. व्हॉट इज टू प्रूव्ह? साइड अपोजिट टू 30 डिग्री, 30 डिग्रीच्या ऑपोजिट साइड म्हणजे AB इज हाफ द लेंथ ऑफ द हायपोटेनस म्हणजे ACच्या हाफ आहे. सो टू प्रूव्ह AB इज इक्वल टू हाफ AC. या प्रूफसाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायला लागणार आहे. टेक अ पॉइंट D ऑन द एक्सटेंडेड सेग AB एक्सटेंड करायची आणि त्याच्यावर पॉइंट D घ्यायचा आहे सच दॅट AB इज इक्वल टू BD. म्हणजेच जेवढी AB आहे तेवढीच पुढे BD एक्सटेंड करायची आहे अँड जॉईन सेग CD जोडून घ्यायची आहे. नाउ लेट अस सी द प्रूफ. In triangle ABC and triangle DBC, seg AB is congruent to seg DB. बघा figure, AB is congruent to DB. Its reason is construction. Angle ABC is congruent to angle DBC. ABC and DBC because each angle is 90 degree. Seg BC is congruent to seg BC because it is common side. So its reason is common side. मग बघा साइड अँगल साइड, तसंच दुसऱ्याचं पण साइड अँगल साइड. देअरफॉर ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल DBC बाय SAS टेस्ट. हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स सुद्धा कॉन्ग्रुएंट होतील. देअरफॉर अँगल BAC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BDC. इट्स रिझन इज CACT. आता ट्रायंगल ABC मध्ये बघा, हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलमध्ये BAC 60 आहे, गिवन आहे आपल्याला, आणि म्हणून आपल्याला हा त्याचा कॉन्ग्रुएंट अँगल BDC सुद्धा 60 डिग्री मिळेल. मग आता या BDCचं मेजर 60 डिग्री जर आपल्याला मिळालं तर हा जो मोठा ट्रायंगल तयार झालेला आहे ACD, याच्यापैकी दोन अँगल्सचं मेजर आपल्याला 60 आहे. तर रिमेनिंग अँगल जो C आहे म्हणजे ACD आहे त्याचं मेजर सुद्धा आपल्याला 60 मिळेल, कारण तिन्ही अँगलची सम 180 डिग्री असते. Therefore, angle DAC equal to angle ADC equal to angle ACD equal to 60 degree and reason sum of angles of triangle ADC is 180 degree. या ट्रायंगलच्या प्रत्येक अँगलचं मेजर 60 डिग्री मिळालं म्हणजेच हा ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. Therefore, triangle ADC is an equilateral triangle. तो इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे त्याच्या ऑल साइड्स कॉन्ग्रुएंट येतील. Therefore, AC is equal to AD is equal to DC. ह्याचं रिझन एक करोलरी आहे की इफ 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट देन द 3 साइड्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. एखाद्या ट्रायंगलचे जर 3 अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर तिन्ही साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट होतात. ही कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलस ट्रायंगल थेरमची करोलरी म्हणजे सब थेरम आहे. त्याच्यावरून आपण ह्या तिन्ही साइड्स इक्वल घेतल्या. पण कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काय केले की जेवढा AB आहे तेवढाच BD घेतलेला आहे. याचाच अर्थ AB ही सेगमेंट ADच्या हाफ होणार आहे बिकॉज AB इज इक्वल टू BD आहे. देअरफॉर वी कॅन राईट हिअर ॲज बट AB इज इक्वल टू हाफ AD बिकॉज कन्स्ट्रक्शन, पण AD म्हणजेच AC आहे. देअरफॉर इथे AD ऐवजी आपण AC ठेवू शकतो. देअरफॉर AB इज इक्वल टू हाफ AC बिकॉज AD इज इक्वल टू AC अँड हेन्स इट इज प्रूव्ड दॅट साइड ऑपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनस. याच थेरमचा पुढचा पार्ट असा आहे की साइड ऑपोजिट टू 60 डिग्री जी असते ही साइड ही हायपोटेनसच्या √3/2 टाइम्स असते. म्हणजे BC इज इक्वल टू √3/2 AC. असं जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल तर सेम फिगर काढायला लागेल, गिवन सुद्धा सेम लिहायला लागेल. फक्त आता टू प्रूव्हला आपल्याला काय लिहायला लागेल तर व्हॉट इज टू प्रूव्ह हिअर BC इज इक्वल टू √3/2 AC हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग इन द अबोव थेरम वी हॅव प्रूव्ड दॅट AB इज इक्वल टू हाफ AC हे आपण प्रूव्ह केलेले आहे. आता या ट्रायंगल ABC साठी आपण पायथागोरस थेरम वापरला तर आपण लिहू शकतो AB² + BC² इज इक्वल टू AC² युजिंग पायथागोरस थेरम. बट वी हॅव ऑलरेडी प्रूव्ड दॅट AB इज इक्वल टू हाफ AC. मग इथे AB ची किंमत आपण हाफ AC ठेवली आणि त्याचा स्क्वेअर केला तर आपल्याला मिळेल 1/4 AC² प्लस BC² इज इक्वल टू AC².
हा 1/4 AC स्क्वेअर आपण जर राईट साईडला नेला तर तो मायनस होईल. सबट्रॅक्शन केलं तर क्रॉस मल्टिप्लाय करायला लागेल. 4AC स्क्वेअर मायनस 1AC स्क्वेअर अपॉन 4. 4 मायनस 1 केलं तर मिळेल 3AC स्क्वेअर अपॉन 4. Therefore BC square is equal to 3/4 AC square. Taking square root of both sides, याचा निघेल स्क्वेअर रूट BC इज इक्वल टू, याचा रूट निघत नाही म्हणून रूटमध्ये 3 तसाच ठेवला. 4चं स्क्वेअर रूट 2 निघेल आणि AC स्क्वेअरचं AC. Therefore BC इज इक्वल टू √3/2 AC. आणि ह्या ज्या दोन प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या आहे यालाच आपण थेरम ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल असं म्हणतो. इफ द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ ट्रायंगल आर 30, 60 अँड 90 डिग्री, देन साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनस and side opposite to 60 degree is √3/2 times the hypotenuse. Now next theorem is 45, 45, 90 degree triangles theorem. See what is the theorem? If the measures of the angles of triangle are 45, 45, 90 degree, then the length of each side containing the right angle is 1/√2 times the hypotenuse. म्हणजे एखाद्या ट्रायंगलचे मेजर्स 45 डिग्री, 45 डिग्री आणि 90 डिग्री असतील तर राईट अँगल करणाऱ्या प्रत्येक साईडचं मेजर हे हायपोटेनसच्या हाफ असतं. म्हणजे राईट अँगल करणाऱ्या दोन साईड्स AB आणि BC आहेत. So AB is equal to BC is equal to half, not half, 1/√2 AC. This is to prove. मग आपण फिगर ही ड्रॉ केली. गिवनमध्ये आपल्याला लिहिता येईल इन ट्रायंगल ABC अँगल B इक्वल टू 90 डिग्री, अँगल A इक्वल टू अँगल C इक्वल टू 45 डिग्री. हे गिवनमध्ये लिहायचं आहे, इथं दिलेलं नाही आहे लिहून, तुम्ही लिहायचं आहे. व्हॉट इज टू प्रूव्ह? तर टू प्रूव्हमध्ये तुम्हाला लिहायला लागेल AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/√2 AC. नाव प्रूफ. प्रूफमध्ये सुरुवातीला आपण म्हणू शकतो की इन ट्रायंगल ABC अँगल B इक्वल टू 90 डिग्री, अँगल A इक्वल टू अँगल C इक्वल टू 45 डिग्री अँड इट्स रिझन इज गिवन. देअरफॉर BC इज इक्वल टू AB, कारण हे दोन अँगल्स इक्वल आहेत बघा, A आणि C, आणि म्हणून त्यांचे अपोजिट साईड इक्वल होतील. बाय कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलस ट्रायंगल थेरम BC इज इक्वल टू AB. त्याचं रिझन येईल कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलस ट्रायंगल्स थेरम. Now by Pythagoras theorem we can write AB square plus BC square is equal to AC square. But BC is equal to AB आहे, मग ही व्हॅल्यू इथे ठेवली तर AB square plus AB square equal to AC square आपल्याला मिळेल. AB square plus AB square ॲडिशन केली तर आपल्याला मिळेल 2AB square is equal to AC square. हा 2 इकडे जाऊन डिवाइड झाला तर आपल्याला मिळेल AB square is equal to AC square upon 2 किंवा हाफ AC square असं लिहू शकतो आपण. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स AB इज इक्वल टू, याचं रूट घेतलं तर मिळेल 1/√2 AC. बट AB इज इक्वल टू BC आहे म्हणून आपण हीच व्हॅल्यू BCला पण लिहू शकतो. देअरफॉर AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/√2 AC अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज 45, 45, 90 डिग्री थेरम. तर अशा प्रकारे आपण 30, 60, 90 डिग्री थेरम, 45, 45, 90 डिग्री थेरम आणि आयसोसेलस ट्रायंगल थेरम याचे प्रूफ आज कंप्लीट केलेले आहेत.